नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 2, 133 ते 144 ओव्यांवरचं मुक्त मनोगत. आपल्या स्वजनांच्या देहाबद्दलची आसक्ती, अर्थात आपल्या स्वजनांचं जे असणं आहे, आपलं असणं जे आहे ते देहाला धरून आहे. या भूमिकेत अर्जुन आहे. त्या भूमिकेवरून त्याला आत्मज्ञानाकडे श्रीकृष्ण परमात्मा संवादाच्या माध्यमातून नेत आहेत. आणि ह्याच ठिकाणी आपला पहिल्या प्रथम ज्ञानोबाराय आत्मानात्म विवेक विचार ह्याच्याशी ओळख करून देत आहेत. अर्थात आत्मा काय आहे, अनात्मा काय आहे, आत्मिक वस्तू काय आहेत, अनात्मिक वस्तू काय आहेत. अर्थात व्याख्या सोप्या आहेत. जी कुठली गोष्ट कायमची नाही, ज्याचा नाश होतो, बदलत राहते, स्थिर तर कधी अस्थिर अशा द्वंद्वात राहते, ते सगळं अनात्म. आणि आत्म काय तर जे शाश्वत आणि अखंड. हाच विचार आपल्याला ह्या ओव्यांमध्ये दिसतो. ह्या आत्मवस्तूबद्दल सांगताना ज्ञानोबाराय म्हणतायत, देखे सार असार विचारिता भ्रांती ते पाही असारता. भ्रांती कशाला म्हणायची तर जे काही असार आहे, जे काही अशाश्वत आहे, जे अनित्य आहे, ते खरं आहे असं वाटणं ही भ्रांती. अशी अगदी सोपी ओळख आपल्याला ज्ञानोबाराय करून देतात. आणि आत्मवस्तू म्हणजे काय तर जो सर्वदा सर्वगतो जन्मक्षयातीतो तया केलिया ही घातू कदा नोहे. आत्मवस्तू आत्माराम म्हणजे काय तर जो सर्वदा राहणार आहे, सर्वव्यापक आहे, ज्याला उत्पत्ती नाश नाहीत, म्हणून त्याचा नाश कधीच होऊ शकत नाही. ही उत्पत्ती नाश अशी भाषा कशासाठी तर केवळ एक कारण अर्जुनाला असं वाटत होतं, मी मारणार आहे आणि समोरचे मरणार आहेत. फक्त देहाबद्दलचा, देहाच्या अस्तित्वाबद्दलचा विचार त्या क्षणी अर्जुनाच्या मनात होता. आणि म्हणून या ठिकाणी देह आणि आत्मस्वरूप याच्यात काय भेद आहे, काय फरक आहे, याच्याशी आपली ओळख होती. देहाचं स्वरूप कसं आहे तर तो नाशिवंत आहे. आणि देहामध्ये असलेल्या चैतन्याचं स्वरूप कसं आहे तर तो अविनाशी आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, तू धरुनी देह अभिमानाते, तू धरुनी देह अभिमानाते दिठी सुनिया शरीराते, मी मारिता हे मरते म्हणत आहासी. आता ह्याच्या अगोदरची जी ओवी आहे माऊलींची बघण्यासारखी आहे. माऊली म्हणतात, आणि शरीरजात आघवे हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. आपल्या आप्त स्वकीयांविषयी जो विचार करून तू युद्धाला पाठ दाखवण्याचा विचार जो केलेला आहेस, निश्चय केलेला आहेस, तो का योग्य नाही तर हा देह जो आहे, हा देह आज ना उद्या जाणारच आहे. ह्या ठिकाणी तू असा अभिमानही धरू नकोस की तू एकटा मारणारा आणि हे मरणार आहेत, असं नाही आहे. ह्या भूमिकेतून सुद्धा अर्जुनाला श्रीकृष्णांना बाहेर काढायचं होतं. आणि म्हणून ह्या ठिकाणी देह नाशिवंत आहे आणि आत्मा अविनाशी आहे, हा बोध आपल्या सर्वांच्या मनावर, अर्जुनाच्या मनावर बिंबवणं आवश्यक होतं. कारण हा बोधच अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसी, तरी वधिता तू नव्हेसी हे वध्य नवती. पण अर्जुना,
सर्वप्रथम मी म्हणजे कोण, हा मी काय आहे, हे जर का तू ओळखलंस आणि त्यावर विचार करून पाहिलास तर तुझ्या लक्षात येईल तू मारणाराही ठरत नाहीस आणि ते मरणारेही ठरत नाहीत. त्यामुळे तू तुझ्या धर्माचं, क्षात्र धर्माचं पालन कर आणि युद्धाला तयार हो. अरे, या सर्व जगाबद्दल जर कल्पना म्हणून आपली जी आहे, या सर्व जगाबद्दल आपली जी कल्पना आहे, त्याचं उदाहरण देण्याच्या दृष्टीने ज्ञानोबा म्हणतात, जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नींची साच आपजे. आज स्वप्नामध्ये अनेक गोष्टी आपण बघू शकतो, अनेक गोष्टी प्रगट होतात. अगदी आपल्याला ज्या मिळत नसतात, हव्याशा वाटतात, त्याही स्वप्नात दिसतात. इथपासून आपल्या जवळच्या गोष्टी कोणीतरी आपल्यापासून नेतोय असंही दिसू शकतं. पण झोपेतून जाग झाल्यावर सगळं जसंच्या तसंच असतं. तो फक्त भास असतो. आज ज्ञानोबा यांना हेच सांगायचं आहे की आपण आपल्यातल्या मीची ओळख करून घेतली की जगाचा अनुभव म्हणजे स्वप्नाचा अनुभव असल्यासारखं आहे. आणि मीची ओळख झाली की त्या स्वप्नाच्या अनुभवातून जागृत अवस्थेत येण्यासारखं आहे. आणि ह्यासाठी ते खूप सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात, हे सगळं मायेमुळे घडतं. पण ते कसं घडतं? माया भ्रमित करते. पण मायेमुळे घडणाऱ्या गोष्टी कशा आहेत? तर तैसी हे जाण माया, तू भ्रमत आहासी वाया. शस्त्रे हाणितलिया छाया, जैसी अंगी न रूपे. शस्त्राचे घाव जर आपल्या सावलीवर घातले तर आपल्या अंगाला मात्र काहीच इजा पोचत नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाला कधीच कुठली इजा पोचत नाही. ते अखंड शाश्वत आहे. त्यामुळे जगातल्या अनुभवाला धरून त्याप्रमाणे आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान असा मेळ घालणं, अशी तू भ्रमित होऊन कल्पना सुद्धा करू नकोस. ज्ञानोबा अजून काही उदाहरणं देतात. त्याच्यात ते असं म्हणतात की अरे, एखाद्या कुंभामध्ये सूर्याचं बिंब, त्या बिंबाचं प्रतिबिंब पडावं आणि तो कुंभ कलंडला गेला, पाण्याबरोबर ते प्रतिबिंब सुद्धा वाहून जातं, म्हणून काय सूर्याचा नाश होतो का? त्याचबरोबर एखाद्या मठामध्ये रिकामा मठ गाडगा आपण म्हणतो, त्याच्यात पोकळी असते. त्या पोकळीत आकाश भरलेलं असतं. ते आकाश मठाच्या म्हणजेच त्या माठाच्या, त्या भांड्याच्या आकाराचं दिसतं. पण ते भांडं जर का फुटलं तर आपोआपच आतलं आकाश बाहेरच्या आकाशालाच जाऊन मिळतं. आज हाच संबंध, हेच नातं या देहामध्ये असलेला जो मी आहे, त्या मीचं आणि सर्वव्यापी परमात्म्याचं आहे. हा देह म्हणजे त्या मडक्यासारखा आहे, त्या मातीच्या भांड्यासारखा आहे. आणि त्याच्यातलं ते मी तत्व जे आहे ते आत्मतत्वाला धरून आहे. त्यामुळे ह्या मीची ओळख करून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून ज्ञानोबा आपल्याला म्हणतायत की हा जो मी आहे, हा मी ह्या परमात्म्याचं सूक्ष्म स्वरूप आहे. परंतु हा जीवात्मा ह्या मीचा अनुभव घेण्यासाठीच वेगवेगळी शरीर धारण करतो. आज देहबुद्धीला धरून ज्याप्रमाणे आपण वस्त्र बदलतो, एक वस्त्र खराब झालं, मळलं, दुसरं आपण परिधान करतो. माऊली म्हणतात त्याचप्रमाणे हा जीवात्मा स्वतःचा देहाचा वस्त्राप्रमाणे उपयोग करतो आणि तो चैतन्य मात्र जीवरूपाने वेगवेगळे देह धारण करतो, परिधान करतो. त्याच्यातलं ते मी तत्व, आत्मतत्व एकच राहतं, अखंड राहतं. आणि देहाचं येणं जाणं हे बदललेल्या वस्त्रांप्रमाणे असतं. त्यामुळे तुला जर विचारच करायचा असेल तर तुझ्यामध्ये असलेल्या चैतन्यनाथाचा विचार कर. हे माझे स्वकीय, हे माझे आप्त, त्यांच्या देहांकडे बघून, गुणप्रवृत्तींकडे बघून, त्या गुणप्रवृत्तींच्या आणि देहाच्या मोहात न पडता तू तुझ्या स्वधर्माचा विचार कर.
त्याप्रमाणे आचरण कर, युद्धासाठी तयार हो. आणि चिंता करायचीच असेल तर चैतन्यनाथाची कर. ह्यातून ज्ञानोबाराय आपल्या सर्वांना एक मार्गदर्शन करतायत माऊली. ते म्हणजे हेच की आपण सुद्धा या देहामध्ये असताना त्या आपल्या मीच्या शुद्ध स्वरूपाच्या साह्याने त्याचीच स्वतःची ओळख करून घ्यायची आहे. आपण म्हणजे देह नाही तर एक धारण केलेलं वस्त्र आहे. आणि ते धारण केलेलं वस्त्र, त्याचा उद्देश हाच आहे की ह्या वस्त्राच्या आतमध्ये जो मी आहे, जाणीव रूपानी आहे, ते जे शुद्ध तत्व आहे त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.